अप्रतिम क्रिकेट राहिलं या दोन संघांच्या माध्यमातून. अंतिम सामना कोण जिंकणार? युवा क्रिकेट क्लब आयोजित मासवण चषक 2025 डे 9 फायनल डे फायनल मॅच कडे आपण वळालो. संध्याकाळचं सत्र. चला घाई करा प्लीज. सामना 4 षटकांचा आहे. 2 फलंदाज दाखल होताना पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल गोंड आणि किरण बारात. मनोज फाउंडेशन बेनापट्टीची A1 जोडी दाखल झाली. तर गोलंदाजी मार्कवर मासवण एक्सप्रेस जयेश पांडुरंग भोईर गोलंदाजी करण्याकरिता 4 बॉलमध्ये 4 विकेट घेण्याचे रेकॉर्ड त्याने केलाय. येथून काय घडेल या करूया काउंटडाऊन या मेगा फायनलचा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 go. Heavy goes the first ball of mega final. जयेश भोईर टू राहुल गोंड. जोरदार टाळ्या उद्या. पहिला बॉल वाईडने सुरुवात. मिडन ओव्हर जर हाताळलं तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. अप्रतिमा चेंडू प्लेड अँड मेस. पहिला वाईड बॉल तदनंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक जर घेतली तर शशिकांतजी काटेला आणि मतेशजी दांडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक युवा मासवण टीमसाठी. 2 चेंडू फेकले गेलेत. नवसंख्या फलकावरती फक्त 1. वाईडच्या माध्यमातून पहिला बॉल जो फेकला गेला जयेश भोईर मासवण एक्सप्रेस समोर राहुल गोंड. यावेळेस हा चेंडू वाईड पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपाची जॉईंट झाली अकाउंट मध्ये मनोज फाउंडेशन बेनापट्टी या टीमची. 2 चेंडू फेकले गेलेत. 2 धाव फलकावरती. जयेश भोईर राहुल गोंड. बिग बॅटल बिग फाईट. यावेळेस उडवलंय चांगलं कनेक्शन. बॉल आउट ऑफ द पार्क आलाय. 70-70 लगत 6 षटकार. आठ धावा फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. षटकाराकरता 100 रुपये पारितोषिक जमा होत आहे. सन्माननीय विशालजी संघे साहेबांच्या माध्यमातून. सन्माननीय सुनीलजी पांडुरंग धनवाद साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. याही वेळेस आक्रमण केलं आणि याही वेळेस बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 70-70 लगत 6. धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोचली गेली 14 धावा. 2 बॉल फेवर मध्ये होते जयेश भोईरच्या. परंतु पुढील 2 बॉलवर राहुल गोंडच्या बॅट मधून 2 बॉल 2 षटकार. धावसंख्या 14. 4 बॉल नंतर मनोज फाउंडेशन बेनापट्टी या टीमची. बॅटचे एज घेऊन बॉल विकेट किपर अजय दानवाकडे निघून गेला. षटकातील बॉल फेकून झाले ते म्हणजेच 5 आणि या 5 बॉल मध्ये धावा लागल्या 14. प्रथम फलंदाजी करताना या मॅच मध्ये टॉस जिंकून मनोज फाउंडेशन बेनापट्टी. राहुल गोंड फलंदाजी मार्कवर. बेनापट्टीचा ब्रँड जयेश भोईर मासवण एक्सप्रेसचा शेवटचा बॉल जो पाहायला मिळतोय. वाईट बॉल 3 वाईट बॉल पाहायला मिळालेत आतापर्यंत. एकदा मिळाले एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 15 वर जाऊन पोचली गेली. चांगले स्टार्ट पाहायला मिळाले आतापर्यंत. गणेशजी वेडगा साहेबांच्या माध्यमातून कंटिन्यू 3 डॉट साठी 100 रुपीजचं पारितोषिक आलंय. 15 धावा फलकावरती. चला काही करा वेळ नाही आपल्याकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग आपण करू नका याची नोंद घ्या.
सुभाष जाधव डान्सर यांच्याकरताही 100 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्मान्य श्रोत सुनीलजी पांडुरंग धानवा साहेबांच्या माध्यमातून आलेत. ऋतिक सातवी गोलंदाजी करण्याकरिता पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर स्टार्ट चांगली झाली. 15 धावेची सलामी जी पाहायला मिळाली. ऋतिक सातवी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि समोर किरण बारात प्रथमताच फलंदाजी मार्क वरती येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगले योगदान राहिलं विथ द बॅट किरण बारात. ऋतिक सातवीचा पहिला बॉल सफल झाले आणि तदनंतर खूप चांगला फटका स्टिअर करताना पाहायला मिळतोय. डिक्लर जवळकडे बॉल रवाना मिळतील 2 धावा या बॉलवर. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स 4 षटकांचा सामना जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर 2 धावा येताना 17 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा षटकातील हा पुढील बॉल यावेळेस स्वीट हिट करण्याचा प्रयत्न राहिला. रोहन धुमाळा पुढे येत आहे. पोलाट मिस फिटिंग झाली. बॅकअप मिळालं. एकदा एकादाच्या माध्यमातून 18 धावा धाव फलकावरती लागली जाते. 18 रन्स हे धावफलक राहुल गोड मॅन इन गोल्डन फॉर्म. यंदाचा हंगाम आपल्या नावी केलंय बेनापट्टी आणि त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे राहुल गोंडचा. 10 मॅन ऑफ द सिरीज किताब जिंकताना रेकॉर्ड. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग झाला. या बॉलवरती 1 धाव येताना पाहायला मिळाले. बाईटच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करताना ऋतिक सातवी या षटकामध्ये. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह राहिलं 15 धावेचं. राहुल गोंडच्या 2 षटकार जे पाहायला मिळालेत आणि तदनंतर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये बॉल निघून आला. मिळेल फक्त 1. एका धावेच्या माध्यमातून 20 धावा या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटकातील बॉल फेकून झाले 4. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील हा 5वा बॉल घेऊन ऋतिक सातवी बॉलिंग मार्क वर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्वतः फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. शेवटचा बॉल या षटकाचा पाहायला मिळतोय ऋतिक सातवीच्या माध्यमातून. समोर राहुल गोंड हा बॅटर जो पाहायला मिळतोय मनोज फाउंडेशन बेनापट्टी या टीमचा हुकमाचा एका सरळ बॅटचा वापर केला. अजय भोईर पुढे येतोय. मिळेल फक्त 1. या 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात. धावसंख्या 21 अंकावर जाऊन पोहोचली. 21 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. ब्रेक होतोय आणि या ब्रेक मध्ये या ऐकूया साईराम म्युझिकल ग्रुपला. म्युझिकल ग्रुप. जाऊया बॅक टू द ग्राउंड. चला जास्त वेळ स्पेंड करू नका. बॅट लाईट मध्ये यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट बॉल 21 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर अतिश जाधव हा पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्याकरिता. दुसरा बॉल राहुल गोंड करिता. टॅप केले गेलं बॉलला. चांगला फटका. वेकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत बॉलचा पाठलाग करताना, परंतु बॉल जातोय 4 धावीन करता आलाय. मासवण चषकचा चौकार. धावा स्कोर बोर्ड वरती 25 रन्स ही धावांची गती पाहायला मिळाली. अकुटब्याचा बॉल पुल केलं गेलं. बॉलला स्टॉप केला तत्पूर्वी
एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय आणि येथे विकेटचं बटन धावतच्या माध्यमातून निमेश थापड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील सुपर हिटचा पहिला सामना गाजवला फलंदाजाने अगेन्स्ट द टीम रियांश 11 चिंचणी. 9 संख्या फलकावरती 26 धावा, 3 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. तिसरं रतीश जाधव, राहुल गोंड. खोलवटप्याचा बॉल पाहायला मिळालाय. डीप मध्ये बॉल निवडून आलाय. एक धाव मिळाली. एकाच धावीवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड होताना दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळत आहे. 27 धावा धाव फलकावरती. चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकले जात आहेत. निमेश थापड आजच्या दिवसामध्ये चांगल्या बॉलचा प्रयोग या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू फेकले गेले. त्या 5 चेंडूमध्ये 6 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल या षटकाचा रतीश जाधवच्या माध्यमातून आणि समोर निमेश थापड हा बॅटर. मनोज फाउंडेशन बेनापट्टी. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्वतः जयेश भोईर पुढे आले. विकेटचं पतन. सिल्वर डक. निमेश थापड गॉन. रुपेश वनगा. अप्रतिम सायरम म्युझिकल ग्रुप, विवेक गणेशकर अँड टीम, अविनाश डुकले, निलेश पवार विथ डीजे प्रिशा. रुपेश वनगा. अंतिम षटक. दांडी 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 गोल. या विकेट करता सन्माननीय वन्यजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपीज कॅश प्राइज. पहिलाच बॉल आणि धावसंख्या 27 आहे. 27. समीर बुरकुड मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पुल केले गेला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याला बीट करत बॉल निघून चाललाय. 4 धावे करता मासवंत चषक चौकार. धन्यवाद रोहित गोवारी. आपण कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. रोहित गोवारी. धावसंख्या 31. रुपेश वनगा वन्स अगेन. यावेळेस पुल केलं गेलं बॉलला. चेंडू हवेमध्ये आहे परंतु झेल सुटला गेला. ड्रॉप कॅच. 2 धावा मिळतील. धावांची गती जाऊन पोचली गेली 33. 33 धावा धाव फलकावरती. झेल सुटला. संधी मिळाली समीर बुरकुडला. प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचंय. बाउंड्री लाईनच्या
थोडं बाजूला राहा. वेळेस वाईटचा बॉल धावसंख्या फलकावरती लागली. 34 धावा. 3 चेंडू फेकून झालेत. या शशिकांत काटेला यांच्याकडून पारितोषिक आले. समीर करता, समीरच्या षटकाराकरता 100 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस उडवलंय बॉलला. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलं आक्रमण आणि बॉल जातोय षटकार. धन्यवाद. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. षटकातील बॉल फेकून झालेत ते म्हणजेच 4. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2. 40 धावा चांगली टोटल संध्याकाळच्या सत्रामध्ये मनोज फाउंडेशन बेनापट्टी या टीमची पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील आणि पहिल्या इनिंगच्या माध्यमातून रुपेश वनगा. याही वेळेस पूल केलं गेलं. आणखीन एक गगन भरारी घेणारा आसमानी टोला. 70-70 लगातो 6. शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवटच्या षटकाचा. 2 चेंडू 2 षटकार. क्या बात आहे. समीर बुरकुट मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल मध्ये 18 धावेची खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट बॅटिंग. यावेळी सरळ बॅटचा वापर करताना पाहायला मिळाला. रतीशला बीट करत बॉल 4 धावेंकरता. धावा लागल्या 50 फलकावर आणि 51 धावेचं मोठं लक्ष युवा मासवण टीम समोर.
जाऊया बॅक टू द ग्राउंड. आव्हान आहे ते म्हणजेच 51 धावेचं मोठं लक्ष. यस पंताने दिले ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला होते सुरुवात. रुपेश वनगा दुसऱ्या बाजूनं पराग धानवा. अनिकेत चौधरी बेनापट्टी एक्सप्रेसचा पहिला बॉल. यावेळेस पहिला बॉल जर आपण पाहिला व्हाईट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. यावेळेस चांगला फटका जरूर पाहायला मिळाला आहे आणि बॉल जातोय कव्हरअप करताना 4 धावे करता चौकार. धन्यवाद. 5 धावा फलकावरती पहिल्या बॉल नंतर. अनिकेत चौधरी पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळालाय. 1 धाव मिळाली या बॉलवर. 6 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना मेगा फायनल मासवण चषक 20-25 पाहायला मिळतोय. वाईट चौकार आणि एक सिंगल अशा प्रकारे आपण पाहिला आतापर्यंत या 2 बॉलचा खेळ. अनिकेत चौधरीला आपण पाहतायत. बेनापट्टी एक्सप्रेस अप्रतिम रीतीची गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने केली. यावेळेस आपण पाहिलं इनफिल्डला क्लिअर करताना चेंडू मात्र येतोय क्षेत्रशः धावतायत वेगाने. बॉल स्टॉप केला गेला. अप्रतिम आउटस्टँडिंग एफर्ट्स पाहायला मिळालेत. फक्त 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली गेली 8 या अंकावरती. 8 रन्स ही धावांची गती पाहायला मिळते. पहिला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. षटकातील हा पुढील चेंडू. यावेळी चांगला बॉल. अनिकेत चौधरीची खासियत आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आतापर्यंत बॉल फेकून झाले 4 धावसंख्या फलकावरती 8. आव्हान आहे ते म्हणजेच 51 धावेंचं. मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय युवा मासवण संघ. दुसऱ्या बाजूनं अनिकेत चौधरी या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन. यावेळेस धावसंख्या 8 आहे फलकावरती आणि 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. याही वेळेस प्लेड अँड मिस. अप्रतिम 3 चेंडू 3 डॉट. काही गोलंदाजी करताना अनिकेत चौधरी 8 धावा फलकावर पाहायला मिळाल्यात. आता 18 चेंडू 43 धावा आहे समीकरण या मॅचचं. चेंडू 43 धावा आहे समीकरण जे पाहायला मिळते या मॅचचं. मेगा फायनल मनोज फाउंडेशन बेनापट्टी टीमने 50 धावा लावल्या. 51चं लक्ष. चेंडू 43 धावा. 43 धावा 18 चेंडू. पहिला बॉल कमी गतीचा लेग ब्रेकचा वापर राहुल गोंड या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. धाव मिळणार नाहीये या बॉलवर.
चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी राहुल कोंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस पंच इथून दिसत नाहीये, कारण की आपण मध्ये आत आपणच निर्णय द्या. ऑन फील्ड निर्णय हा अंतिम मानला जाईल. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन चेंडू चांगल्या अनुषंगाचे पाहायला मिळालेत. या षटकाच्या माध्यमातून हे आपण पाहत आहेत. राहुल गोंड चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. यावेळेस क्लीन बोल्ड, दांडी 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 गोल. वाढवो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. धन्यवाद. 3 चेंडू आतापर्यंत अनप्लेबल पाहायला मिळालेत राहुल गोंड यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युवा मासवण या टीमच्या माध्यमातून अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. राहुल गोंड अकुटब्याचा बॉल, डिक्लेअर झोन कडे बॉल रवाना. मिळतील फक्त 2 पेक्षा जास्त काहीच नाही मिळणार या बॉलवर. 10 धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाल्यात. युवा मासवण टीमची धावसंख्या आव्हान आहे 51 धावांचं मोठं लक्ष, आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतंय. संध्याकाळचं सत्र बॅट लाईट जी पाहायला मिळते. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दहा धाव फलकावरती 1 विकेट जो पाहायला मिळालाय. 4 षटकांचा सामना. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. 11 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला. विकेटचं पतन. धन्यवाद. 13 चेंडू 40 धावा. इथे मोठं आव्हान संध्याकाळच्या सत्रामध्ये तेच चेस करणं डिफिकल्ट असतं, आणि तेच पाहायला मिळालं. 51 धावांचं मोठं टार्गेट मिळालं. बॉल फेकून झालेत 11 धावा. ही 11 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्विंग अँड मिस हे दृश्य पाहायला मिळालं. लाऊड अपील पंचांकडे. आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 40 धावा हे समीकरण. विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. अजय भोईर गॉन.
थँक्यू व्हेरी मच. 12 चेंडू 40 धावा. 20च्या सरासरीने येथून धावा जमवाव्या लागतील युवा मासवण टीमला. 12 बॉल रिमेनिंग, 40 रन्स टू विन. 20च्या सरासरीने येथून धावा येतील का, हेही क्वेश्चन मार्क जे पाहायला मिळतंय. 12 बॉल मध्ये फक्त 11 धावा लावल्या धाव फलकावरती. समीर बोरकोण, काय फलंदाजी राहिली या मॅच मध्ये समीरची. तोच समीर वेगवान मारा करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. 12-39 हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. येथून षटकार आणि चौकारामध्येच तुम्हाला डील करावी लागेल. वाईट बॉल. आता 12 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 12 बॉल रिमेनिंग अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. पराग धानवर स्ट्रगल सुरू आहे. 6 बॉल मध्ये परागने केलं फक्त 2 धावा. 11 चेंडू 38 हे समीकरण. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. याही वेळेस पत्ता नाहीये कुठे बॉल येईल आणि कुठे बॅट. ब्लाइंग स्ट्रोक, आंधळा फटका ज्याला आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, तोच फटका पाहायला मिळतोय. 10 चेंडू 38 हे समीकरण जे पाहायला मिळतंय. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला, कारण की 8 बॉल मध्ये फक्त 2 धावा करून फ्लॉप शो दर्शवताना पराग धानवा गॉन. यावेळेस आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पुढे आला आणि यस टेकन. विकेटचं बदल. बॅटर बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद. 8 चेंडू 38 धावा. फक्त षटकार चौकारांचीच गरज येथून पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं हा बॉल वाईडचा पाहायला मिळालाय. यावेळेस आपण पाहिलं चौकार. या ठिकाणी 4 धावा पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल सहा चेंडू 32 धावा आहे समीकरण या मॅचचं. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू 32 मॅथमॅटिकली इम्पॉसिबल हे टार्गेट जे पाहायला मिळतंय. छाप सोडली गेली आजच्या दिवसामध्ये मनोज फाउंडेशन बेनापट्टी या टीमने. स्वर्गीय मनोज जाधव मासवण गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळालं. उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि मनोज फाउंडेशन बेनापट्टी हा संघ जो पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये.
ऋतिक सातवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका, 6 धाव्यांसाठी डिस्पॅच. धन्यवाद. 3:26. यावेळी चांगला बॉल, फलंदाज क्लीन बोल्ड, गॉन. हलक्याशा हाताने या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न राहिला. मिळेल फक्त 1 चौकार धावा, 4 धावा मिळाल्या बॉलवर.